और मेरा तो का डालना है नहीं डालना है मुझे ये नहीं समझ में आता। तुम्ही बोल रहे लास्ट ईयर की तो फिर लास्ट ईयर में भूषण सर, तुम्हाला आहे का आयडिया स्कॉलरशिपचं? तुम्ही काही नंतर त्याच्यानंतर सॉफ्टवेअर मध्ये वापरला का? नाही सर, त्या दिवशी नंतर नाही वापरलं कारण एंट्री झालं नाही त्यानंतर. एंट्री झालेल्या नाहीत म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे स्कॉलरशिप मध्ये? नाही नाही, म्हणजे स्कॉलरशिपच आलेली नाही आहे विद्यार्थ्यांची त्यानंतर, म्हणून ती ब्रेकच नाही केली. पण तरी एकदा निकिता थोडं सांगून देतो, तुम्ही एकदा थोडस लक्ष द्या की म्हणजे स्कॉलरशिप मॉडेल मध्ये काय काय झालेलं आहे, आपलं काय काय गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत. आणि तुम्हाला त्याबद्दल डाऊट असेल कुठं काय प्लस मायनस आहे तर सांगा. सर, आपण एखाद्या विद्यार्थ्यावर करू शकू का? एखादी विद्यार्थी असं असेल की ज्यावर आपण थोडंसं परफॉर्म करू शकतो सगळे? मराठीचे शिक्षक आणि शिक्षक हे आपल्याकडे सगळे सांगा ना भूषण सर तुमचं स्कॉलरशिपचं, किंवा मॅडम तुम्ही सांगा, उशीर मॅडम. सर, मी यांना ओव्हरऑल म्हणजे विदाऊट काही डेमो न दाखवता एखादी ओव्हरऑल त्याचं सांगू का? म्हणजे स्कॉलरशिप आपण काय काय केलं आणि काय काय होतं तर? भूषण सर आणि उशीर हॅलो मॅडम, तुम्हाला कसं चालणार आहे प्लीज सांगा. सर, घ्या ना आमचं लॉगिन घ्या. हॅलो. हा मॅडम, एक एंट्री करून दाखवतो. हा, तेच मला म्हणजे तेच अपेक्षित आहे. थोडंसं एखादी विद्यार्थीचं नाव मिळत असेल तर? सोनाली गुंड 19-20 ची विद्यार्थी. 19-20 विद्यार्थी आहे. ओके. मॅम तुम्ही काय करणार, चॅटला नाव टाकत आहे विद्यार्थ्याचा, कारण की तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय. आय डोंट नो, मे बी काहीतरी नेटवर्क इश्यू असेल. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे सर. टाकते. आपण जेव्हा मला पहिली सूचना लागतो ना ती काहीतरी आता ती जी घातलेली आहे ती एक्सपायर झालेली आहे. नागपूरचा रिपोर्ट किसके पास आया? करेक्शन आ गया उसका? अंकात वापरलेला आदेश जुना आहे. 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2010 पर्यंतच आहे. तो अपडेट आदेश. सर, ऍक्च्युली काय आहे की यांनी सगळे पेड केलेली आहे, तर म्हणजे यावर असं डेमो परफॉर्म नाही करता येणार. 10 साल से तो खत्म ही हो गया त्याच्या मागे स्टॅम्प दिलेला आहे मॅडम. 1 मिनिट मी भूषण तुझ्या इकडे नाही करे हॅलो काही? मॅडम, रिमेनिंग ही सुद्धा आहे बघा ना तिथे 62,000. तर ती गव्हर्नमेंट कडून येणारी बाकी. ओके. तर याच्यामध्ये मॅडम आता तुम्ही स्कॉलरशिपची म्हणजे स्कॉलरशिप मॉडेलला ही आहे का? 1 मिनिट मला थोडं चेक करू द्या. एक तेरी तिला काल संध्याकाळी फोन केला तेव्हा म्हटलं फाईल निघाला नाही सगळं एज्युकेशन नाही सॅलरी शीट जोडलं होतं तो शेवटचं जो चालू नसतं नेट सॅलरी त्याचे आकडे आले नाही आणि ते आता म्हटलं तुला वेट करतो. ठीक आहे. मग ते तेव्हा तर ती म्हणे मॅडम ते तर कसं लगेच पाठवलं वगैरे म्हणून मी सही नाही करणार म्हटलं मी कशी सही केली नाही मॅडम आमची सही नाही मी तिला काय म्हटलं ऐका ना. तर मी तिला असं म्हटलं की मला काय म्हणे नाही मॅडम योगी सरांनी सांगितले 5 वाजेपर्यंतच मी सह्या करणार आहे नंतर मी करणार आहे. म्हटलं मी माझी सही न करता ठेवून देऊ का? हो ठेवून देऊ. ठीक आहे. त्यानंतर वैद्य सर आले. तर याची अजून पेड व्हायची आहे का मॅडम? ही जी स्कॉलरशिपची जी आहे फी, कशी फाईल लावली म्हणे हो मॅडम, म्हणजे यायची. ही म्हणजे ही जो सेकंड नंबरचा स्कॉलरशिपचं आहे ही त्यांच्याकडून यायची आहे. हो हो. तर मॅडम आता मी यामध्ये तर परफॉर्म करून नाही दाखवू शकत म्हणजे ह्या विद्यार्थ्यावर, पण मी तुम्हाला एक ओव्हरऑल सांगू शकते की बघा आता या स्टुडंटला जर इथे त्याची असाइन फी आहे. ओके. आता त्यांनी एक विद्यार्थ्यांनी आता यांनी ती ही जी असाइन फी आहे पूर्ण टोटल भरली, म्हणजे त्यांनी ही स्कॉलरशिपची पण भरली. समजा ही स्कॉलरशिपची पण त्यांनी आता इथे क्लिक करून पूर्ण टोटल भरली, म्हणजे काय झाली की त्यांनी ऍक्सेस फी भरली, म्हणजे ती गव्हर्नमेंट कडून यायची आहे अजून. ओके.
पण ती झाली त्याची ऍक्सेस फी, कारण त्यांनी आता त्याच्याकडे होती म्हणून त्यांनी भरून घेतली. सो आपण जर याचीच हॅलो हॅलो, येतोय मॅडम आवाज? तर आता त्यांनी ऍक्सेस फी भरली. आता आपण इथे जर आलो, ऍक्सेस फी कलेक्ट अगेन्स्ट स्कॉलरशिप यामध्ये आलो, यामध्ये आपण 19-20 ते स्टुडंट सर्च केली, सोनाली गुंड. ओके, आता याची ऍक्सेस फी बघितली तर त्याला 0 असणार, कारण त्यांनी पे फी मधून अजूनपर्यंत त्यांनी एक्स्ट्राची काहीच भरली नाहीये. आता ही तुम्हाला गव्हर्नमेंट कडून घ्यायची आहे, बरोबर. आता आपण इथे जाऊन स्कॉलरशिप मॉड्यूल, ओके, स्कॉलरशिप मॉड्यूल मध्ये इथे स्कॉलरशिप डिस्बर्समेंट मध्ये आहे. हॅलो, आवाज येतोय ना मॅडम? हो, येतोय मॅडम. हा, इथे स्कॉलरशिप डिस्बर्समेंट याची फी येणार. ओके, सोनाली गुंड. आता या विद्यार्थ्याची फी काहीच रिसीव्ह नाही झाली आहे, बरोबर. ही विद्यार्थिनी आहे. आता या विद्यार्थ्याची हे सोशल वेलफेअरची फी यायची बाकी आहे. आता जर मी ही जर टाकून एंट्री टाकू शकेल का? टाकू शकतो मी ही एंट्री? हॅलो हॅलो हॅलो, प्रकाश सर, त्यांना आवाज चाललाय का माझं? हॅलो हॅलो मॅडम, आवाज जातोय का तुम्हाला? हॅलो भूषण, तुम्हाला आवाज येतोय? हो, येतोय सर. मॅडमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. पंकज सर, ते एकदा मॅमला बघा, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का काय. बघतो बघतो आवाज? बघतो, 2 मिनिटं. हां, जॉईन झाल्यात ते मला. उशीर मॅडम, तुमचं नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आहे का? हा? ठीक आहे निकिता, कंटिन्यू कर. हॅलो. सर, मी त्यांना हे विचारायचं होतं की ही एंट्री फिल करून दाखवू का? कारण ऍक्च्युली डेमो स्कूल नाही ना, म्हणजे आपण करंट याच्यावर करतोय, तर त्यांना म्हणजे असं चालेल का दाखवलं तर करून? नाही, पण करंट लोकल डेटाबेस कसं होईल निकिता? नाही, लोकल डेटाबेस नाही सर, हा 161 चा आहे, त्यांचंच आहे. फक्त मी लोकल हॅलो वरून 161 ला कनेक्ट केलेलं आहे. बरं बरं. हॅलो, निकिता मॅडम. हा हा मॅम, बोला ना. मॅडम, ही एंट्री केल्यानंतर ती डिलीट करता येऊ शकते का? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डेमो एंट्री आता टाकली तर ती आपल्याला हा मॅम, हो हो, डिलीट करून करता? देते मॅडम मी डिलीट. ठीक आहे, चालेल मॅडम, करून दाखवा. ओके, आता आता आपण आलो, तर तुम्हाला गव्हर्नमेंट कडून ही येणारी एंट्री आहे. ओके, तर आपण इथे स्कॉलरशिप मॉड्यूल ते विद्यार्थी तिथे सर्च करणं, त्या स्टुडंटला सोनाली सर्च केली तर बघा, आता या विद्यार्थ्याची एवढी फी गव्हर्नमेंट कडून येणं बाकी आहे. बरोबर आहे, आणि मी इथे फिल करणार ही अमाऊंट मला इतकी या गव्हर्नमेंट कडून भेटते आहे. तर मी इथे कुठली बँक सिलेक्ट करते, त्याच्यानंतर कुठल्या डेटला तुम्हाला भेटत आहे ते सिलेक्ट करते, त्याचा पे टाईप काय आहे ते सिलेक्ट करते. मी NEFT करून घेते सध्याची. त्यानंतर त्याचं ट्रान्झॅक्शन ID व्हॉट एव्हर काय असेल ते, आणि त्यानंतर रिमार्क रिसिव्ड म्हणून टाकते. ठीक आहे, आता ही एंट्री 19-20 ला त्याच्या गव्हर्नमेंट कडून येतं, त्यामुळे आपण इथे इयर सिलेक्ट नाही, अनचेकच राहील इयर. त्यानंतर सॉरी, हे परत फिल करावं लागेल. आणि हे सर सॉरी मॅम, याच्यामध्ये स्टुडंट शेअर म्हणजे हे काय आहे की जर आता तुम्हाला त्या गव्हर्नमेंट कडून ज्या एक्स्ट्राची फी आलेली आहे, ठीक आहे, हो तुम्हाला आता त्याच्याकडून जर समजून घ्या तुम्हाला 10,000, म्हणजे मी इतके सांगते इथे 31,000. हॅलो हॅलो, येतोय मॅडम आवाज? हॅलो, हा मॅडम, येतोय आवाज, तुम्ही बोला. याच्यामध्ये हे स्टुडंट शेअर म्हणजे काय की तुमची ऍक्सेस फी, म्हणजे तुम्ही एक्स्ट्राची फी तुम्हाला गव्हर्नमेंट कडून मिळते.
आपण हे ते स्टुडंट शेअर मध्ये टाकतो. म्हणजे आता जर तुम्हाला इथे 40,000 रुपये आले आणि जर तुम्हाला आता एक्सेस म्हणजे काय तुम्ही 8-9,000 रुपये जास्तीची देत आहे बरोबर, तर मी इथे 31,000 रुपये टाकणार आणि इथे जे उर्वरित अमाऊंट राहील ते इथे टाकणार, म्हणजे ही एक्स्ट्राची अमाऊंट. ओके, आणि इथे सबमिट म्हणणार. बघा तुमचा डेटा हे झालेला आहे. ओके, अरे मॅडम पण रिसिव्ह मध्ये नाही आलं ना तिथे. हॅलो, हा एक मिनिट. एक मिनिट, शीट तुमची पॉइंट मध्ये आहे ना? मॅडम ऍक्च्युली मी पॉइंटचं कन्सिडर नाही केलं होतं, तर मी पॉइंटचं मी लगेच करून घेते. मी इथे तुम्हाला फक्त 31,000 अशी अमाऊंट टाकून दाखवू शकते का? मी पॉइंटचं करून घेते. आमची पॉइंट मध्येच येत असते, म्हणजे 15,743.75 याच पद्धतीने फीज येत असते. चालेल ना, मी करून देते मॅडम, आज करून देते ते पॉइंटचं. फक्त पण तुम्हाला आता डेमोसाठी मी ऍटलीस्ट अशी तरी अमाऊंट देऊ शकते ठीक का? आहे, चालेल मॅडम. मी करून देते ते तुम्हाला पॉइंटचं. येऊ दे ना, येऊ दे. हो चालेल मॅडम. त्यांना थांबा म्हणा, बाहेर थांबा म्हणा. हां ठीक आहे. हां मॅडम बघा, आता तुम्हाला रिसिप्ट मध्ये ही अमाऊंट आलेली आहे. म्हणजे तुम्ही आता विद्यार्थीची ही गव्हर्नमेंट कडून आलेली अमाऊंट तुम्हाला आता इथे क्लिक हिअर केलं तर तुम्हाला त्याची रिसिप्ट पण इथे जनरेट करून मिळेल. एक म्हणजे त्याची रिसिप्ट नोट, म्हणजे तुमच्याकडून आता गव्हर्नमेंट कडून आली आहे, हे तुम्ही स्टुडंटला देत नाही, पण ऍटलीस्ट तुमच्याजवळ याची एंट्री असायला हवी म्हणून आम्ही ही एक्स्ट्राची फंक्शनॅलिटी देतोय. आणि जिथे आपण आता मी इथे तुम्हाला करून दाखवते, याची रिसिप्ट काढून दाखवते. ही बघा, ओके, स्कॉलरशिप रिसिप्ट नोट म्हणून तुम्हाला ही इथे एंट्री मिळेल. इतपत कळलं मॅडम? मॅडम हो, ओके कळलं आहे मॅडम. का? मॅडम भूषण ओके कर बा. ओके, आता ओके याच्यात- सर. हॅलो भूषण. हा, बोला ना मॅडम. निकिता मॅडम. कळलं मॅडम. हॅलो. हा भूषण बोल हा, बोल बोला ना बोल. सर. म्हटलं मॅडम, आम्ही त्या दिवशी ना डिस्बर्समेंट केली होती ना आपल्या मीटिंग मध्ये एका विद्यार्थ्यांची, ती जी मी आता स्कॉलरशिप मॉड्यूल मध्ये चेक करतोय, तर तिला इन्स्टिट्यूट लेवल शेअर आहे ना, ते दोनदा दिसतंय. एक मायनस मध्ये दिसतोय आणि एक प्लस मध्ये दिसतोय. कुठल्या याच्यामध्ये मला दाखवू शकता का? शेअर करू का मॅडम स्क्रीन? नाही, स्क्रीन आहे मला इकडल्या साईडनीच तुमचं आयडी भेटत असेल तर, पण आपण एक वेळा मॅडमचं कम्प्लीट करून घेऊ का? हो म्हणजे हो मी चालेल तुमच्या चालेल. हो हो चालेल, चालेल चालेल. चालेल चालेल मॅडम. हा मॅडम, इतपत कळलंय ना? मॅडम आता ही जी विद्यार्थिनी आहे तिची सोनाली गुण, तिची इथं रिसिव्ह झाली स्कॉलरशिप, तर फीज मॉडेल मध्ये दिसेल का की ही अमाऊंट तिकडे आलेली आहे असं रिसिव्ह? हा सर, एक मिनिट. आता इथे ना मी एक स्कॉलरशिपचं हे केलेलं आहे. इथे तुम्हाला एक रिपोर्ट दाखवलेला आहे. इथे कंबाईंड लेवल रिपोर्ट म्हणून दिलेला आहे सर. त्याच्यामध्ये इयर सिलेक्ट केलं आपण, कुठलं 19-20चं करतोय ना, इथे सिलेक्ट केलं, सर्च म्हटलं, तो कुठल्या स्टँडर्डची होते ऍक्च्युली मला आठवत नाहीये. MBA सेकंड इयर. MBA सेकंड इयर. डिव्हिजन सांगू शकता का मॅडम तिचं, की तिला डिव्हिजन नव्हतं? डिव्हिजन नाही आमच्याकडे. अच्छा, डिव्हिजन नाहीये का? ओके ओके. सर्च नाही होणार का? हां सर्च. हे बघा मॅडम, याच्यामध्ये आता तुम्हाला इथे तुमची ही एवढी अमाऊंट आहे, ठीक आहे. आता यामध्ये काय झालं, मी वरचं एक वेळा लेवल दाखवून देते. मॅडम 2 मिनिट होल्ड करता का? 2 मिनिट, 1 मिनिट. हो हो ठीक आहे ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला हा कंबाईंड रिपोर्ट भेटतोय. तर यामध्ये काय होईल की स्टुडंटची ऍक्च्युअल फी किती होती असं आहे, ठीक आहे. त्याची स्कॉलरशिप फी किती आहे आणि त्याची टोटल,
त्याच्यामध्ये पेडमध्ये पण सेम तुमची स्टुडंट फी किती आहे म्हणजे ऍक्च्युअल फी स्टुडंट कडून आलेली, त्याची स्कॉलरशिप फी तुम्हाला किती मिळत आहे, त्याचं डिस्काउंट किती आहे आणि त्याचं टोटल. त्याच्यात अजून ऍक्सेस फी पण आहे की जर आपण त्या स्टुडंटला जे स्टुडंट कडून घेतलेली आहे ठीक आहे, पण त्याला रिटर्न करायची आहे, जी की त्याचा जो डिफरन्स येईल तो म्हणजे एक ऍक्सेस फी म्हणून येतो, तर तो एक हा ब्लॉक दिलेला आहे. आणि रिमेनिंग मध्ये त्याची ऍक्च्युअल स्टुडंट फी आणि स्कॉलरशिप फी. आता आपण सोनालीचे इथे सर्च करतोय बघा, यामध्ये त्याची ऍक्च्युअल फी इतकी आहे त्या विद्यार्थिनीची, त्यानंतर त्याची स्कॉलरशिपची फी इतकी होती, म्हणजे त्याची टोटल इतकी झाली. ओके, तर तिने स्वतःची फी भरली इतकी, तिने आता स्वतःची फी भरली इतकी आणि स्कॉलरशिप गव्हर्नमेंट कडून आलेली इतकी, जे की आपण आता डिस्बर्समेंट मधून टाकली. ओके मॅडम, त्याच्यानंतर याची टोटल इथे तुम्हाला दिसली. हॅलो. आणि आता तिची रिसिप्ट म्हणजे तिची रिमेनिंग फी इतकी आहे. रिमेनिंग फी या 20,000 मधून इतकी मायनस केली तर तिची रिमेनिंग फी ऍक्च्युअल इतकी उरलेली आहे आणि स्कॉलरशिप तुम्हाला पूर्ण भेटली असल्यामुळे इथे 0 आलेली आहे. तर असा हा तुम्हाला रिपोर्ट इथे दाखवण्यात आलाय. म्हणजे तुम्हाला इथे एंट्री भेटून जाईल की स्कॉलरशिप मधून किती तुम्हाला फी या विद्यार्थ्यांच्या अगेन्स्ट भेटलेली आहे. काय म्हणतोस काय? मॅडम पे फीज मध्ये दाखवा ना ते विद्यार्थीचे, याला काय दिसतं. मोठी USB तर केबल. पे फी मला म्हणजे काय बघायचं आहे. पे फी मध्ये आपण फक्त नाही, आपण आता आपण ज्या विद्यार्थिनीची पे केली ना फी, हा तर ती जी मायनस झाली का तिथे एकदा फक्त दाखवा ना. घेईल ना, काय अडचण नाही. पण आज कशाला येतो? सोमवारी किती वाजता लागणार तुला? सर, पण इथून मायनस का बरं होईल, कारण ही जी फी असाइन आहे. करताना मॅडम इकडून केली ना आपण, आता इथे खाली पण दिसते ना फी. हा सर, पण ही तर आपण आता तुम्ही जेव्हा इथून पेड कधी करणार, जेव्हा तुमच्या विद्यार्थिनींनी सगळी एक्स्ट्राची अमाऊंट इथे पेड केली. समजा सोमवारी सकाळी 10 वाजता भेटून जाईल. ही एक्स्ट्राची अमाऊंट इकडून पेड केली आहे तिने, 31,000 समथिंग जे काही असेल ते, तर ही जी अमाऊंट आहे ती तुमची गव्हर्नमेंट कडून यायची आहे. आता याच्यामध्ये काय होणार सर, तिने इकडून पण भरली आहे या विद्यार्थिनीने. ओके, आणि गव्हर्नमेंट कडून पण यायची बाकी आहे. आता गव्हर्नमेंट कडून आपल्याला रिसिव्ह झाली अमाऊंट, म्हणजे आता उरली किती, तिची एवढी अमाऊंट उरली आहे ना, कारण हिने ही एक्स्ट्राची अमाऊंट भरलेली आहे 31,200, कारण ती गव्हर्नमेंट कडून त्यावेळेस यायची होती म्हणून. आता गव्हर्नमेंट कडून तुम्हाला रिसिव्ह झाली, आता ही अमाऊंट तुम्हाला इथे दिसेल जर मी तिकडून फिल केलेली. मॅडम, आणि स्कॉलरशिप असाइन कशी करायची ते एकदा सांगता का? स्कॉलरशिप असाइन कशी करायची म्हणजे नवीन ऍडमिशन आहे त्या विद्यार्थिनीला मला स्कॉलरशिप असाइन करायची की तिच्याकडून एवढी अमाऊंट येणार आहे, जर असाइन केली तर ती पे फीज मध्ये तिच्याकडे ऍक्सेस मध्ये दिसेल ना ती. हा सर, तर मी म्हणजे या स्कूलवर एखादी डेमो करू शकेल का, की मी माझ्या लोकलला कनेक्ट करून दाखवू तुम्हाला एखादी? एकच मिनिट मॅडम. भूषण, तुझं नर्सिंगचं लॉग इन करशील पहिले. हा डेमो होते त्यांचा, मग नर्सिंगचं लॉग इन करून मग त्यांच्याकडनं ते बघून घेतो. ओके, हो चालेल. हां ठीक आहे. ओके ठीक आहे मॅडम, कंटिन्यू करा तुम्ही, काय अडचण. ओके मॅडम, अजून काही तुमचे डाऊट्स? मॅडम, हे जर तुम्ही करून दाखवली ती रिसिप्ट, तर त्याचा रिपोर्ट मध्ये जनरेट होईल ना, म्हणजे ती रिसिप्ट म्हणजे टॅली मध्ये इम्पोर्ट होताना येईल, मॅन्युअली करावी लागेल. मॅडम, टॅली मधलं तर मला बघावं लागेल मॅडम एक वेळा, कारण टॅली मधलं अजून मी काही म्हणजे ऍक्च्युली मी वर्क नाही करत, कन्फर्म नाही सांगू शकत. बट स्टील आय एम डिस्कस विथ अमन सर, आणि बघूया तसं काही होत असेल तर म्हणजे सांगू शकते मी तुम्हाला. आता नंतर डिस्कशन करते मी अमन सरांसोबत. ठीक आहे, चालेल मॅडम, कारण मग परत नको मॅन्युअली करायचं. नाही, चालेल ना मॅडम, चालेल. आणि म्हणजे ऍक्च्युली हा तुम्हाला म्हणजे तुमचे डाऊट्स क्लिअर करण्या इतकंच याचा डेमो झालाय, पण याच्यात मध्ये बरंच काही आहे. सो मी सरांची तुम्हाला त्या सरांमध्ये जे तुम्ही डेमो दाखवेल ना, तर तेव्हा तुम्हाला अजून बरेचसे डाऊट्स क्लिअर होणार. ठीक आहे, चालेल मॅडम. ओके सर, तुमच्या स्कूलला मूव्ह व्हायचं का? नर्सिंग कॉलेज, नर्सिंगचं तुझं हे सांग रे, लॉग इन सांग भूषण प्लीज. हो मॅडम, नर्सिंगचं लॉग इन करा. सर, आयडी सांगू शकता? 777 400 2421. हो करतोय. पासवर्ड पासवर्ड आहे मॅडम
भोसला बी कॅपिटल. सर हा बरोबर आहे ना ट्रिपल हो. 7 आयडी? हो 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 बरोबर आहे मॅडम, पासवर्ड घे. भूषण पासवर्ड मेसेज मध्ये टाईप कर ना. सर पासवर्ड सांगू का? भोसला बी कॅपिटल 2018. हा? केलं मॅडम. मॅडम चॅट बॉक्स मध्ये. मॅडम चॅट बॉक्स मध्ये बघा प्लीज. सर लॉगिन नाही मॅडम मॅडम नंबर चुकतोय तो, 777 आहे बघा, 777. 777 होतं मॅडम. नाही म्हणजे आता सर हाच आहे ना नंबर तुमचा? हो हो. हो, पासवर्ड घ्या मॅडम. 2421. भोसला पूर्ण कॅपिटल आहे का सर? नाही ओनली मॅडम, बी फक्त कॅपिटल आहे? नाही, B capital फक्त. बी कॅपिटल आहे. B चॅट capital बॉक्स आहे. मध्ये बघा ना मॅडम प्लीज, म्हणजे लगेच कळेल तुम्हाला. सर कनेक्ट नाही होत आहे. मॅडम लोकल होस्टला करताय ना लॉगिन तुम्ही? नाही नाही सर, मी 161 लाच कनेक्ट केला. इथे तुम्ही म्हणजे बघताय लोकल होस्ट वरून मी 161 ला म्हणजे तुमच्या डेटाबेसला कनेक्ट करते. ठीक आहे मॅडम, दुसरं घेता का? सांगा ना सर आयडी. 7720 93 0426 आणि पासवर्ड आहे मॅडम अल्फा. ए कॅपिटल आहे का भूषण? हो ए कॅपिटल आहे. चॅट बॉक्स मध्ये टाकलंय सर आयडी. ओके 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 ओके. हा सर काय करायचं आहे म्हणजे तुमच्या आता या स्कूलला एक नवीन स्टुडंट ऍड करून डेमो करून दाखवायचं का? हो हो भूषण बघून घे. आणि हो. कदम मॅडम डीएम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मॅडम तुम्ही पण बघून घ्या एकदा प्लीज. ठीक आहे मॅडम. ऍड करून दाखव. मग मी बॅकएंड तुमचं डिलीट करून देईल, कारण मग असं रेग्युलर याच्यावर कळणार नाही प्रॉपर. ठीक आहे हो मॅडम. चालेल. ओके सर. तर आता मी इथे आयडी टाकते. वॉट 2021 ला टाकते, फर्स्ट इयरला. सर 2021 ला मला सांगू शकता का की कुठल्या तुमची स्कॉलरशिपचं आहे तर? एससी कॅटेगरी मध्ये. कुठलं सर? एससी एससी. ओके. हा बोल भूषण. हां बघा सर, आता नाही, याच्यामध्ये नाही, नाही, इतकी ते असाइन आता फी शाळा आहे, बंद त्याला होईल. आपण पेड तिथं नाही gallery केल्यामुळे जात नाही रिमेनिंग का? इतकी आहे. ओके. हो. आता या पे फी मध्ये मी नाही उघडणार. इथे सांगितलं यामध्ये मॅडम. स्कॉलरशिपचे कुठले आहे सांगू शकता का? हे मॅडम वाटिके सोशल शाळेमध्ये. जस्टिस ट्युशन फी अँड डेव्हलपमेंट फी. हां. हे ना, हे दोन? हो हो.
ओके सर. ठीक आहे, चालेल. बघा आता मी याच्यामध्ये हे एक सिलेक्ट करते. आता काय आपण आता पहिल्यांदा काय करतोय की त्या विद्यार्थ्याकडून आपण ही स्कॉलरशिपची पण फी घेऊन घेतोय. हो. ओके. आता या विद्यार्थ्यांकडून मी ही स्कॉलरशिपची पूर्ण फी घेऊन घेतली, म्हणजे ती अजूनपर्यंत गव्हर्नमेंट कडून आली नाही आहे आपल्याला. त्यामुळे आपण आता तो विद्यार्थी भरतोय म्हणून त्याला आपण याची स्कूल फी आपण घेऊन घेतली आणि ऍडमिट म्हटलं. ठीक आहे, इथे ऍड झाली. म्हणजे आपण आता या विद्यार्थ्याची स्कॉलरशिपची फी ती भरत होती म्हणून आपण तेवढी तिच्याकडून घेऊन घेतली. आता ही फी गेली तुम्हाला या स्कॉलरशिप फीच्या याच्यामध्ये 20-21 सोनालीची बघा. ठीक आहे. आता ही बघा या विद्यार्थ्याची म्हणजे यामध्ये काय होते सर की युटिलाइज ऑफ ऍक्सेस फी स्कॉलरशिपची म्हणजे काय होईल की हा, मॅडम. त्या विद्यार्थिनींनी आपल्याला एक्स्ट्राची फी दिलेली आहे पण ती अजूनपर्यंत गव्हर्नमेंट कडून आली नाही आहे. त्यामुळे आपण ही युटिलाइज अजूनपर्यंत नेक्स्ट इयरला करू शकत नाही. आपण इथे जाऊ तर स्कॉलरशिप मध्ये. हो या स्कॉलरशिप मध्ये गेल्यानंतर डिस्बर्समेंट मध्ये हो जाऊ. हो, काय अडचण नाही. त्यानंतर त्या हो. विद्यार्थिनीचं नाव टाकू सोनाली खानवी राजेश. ओके. आता या विद्यार्थिनीची इतकी फी सॉरी बघा सर. आता काय झालं या केसमध्ये की त्या विद्यार्थिनीने एक्स्ट्राची एवढी फी भरली होती. ओके. तिकडून पे फी मधून आता तिला गव्हर्नमेंट कडून पण भेटली बरोबर. आता तिची फी आता इतकी तिने एक्स्ट्राची भरली ना जे की आपण तिला एक रिफंड करू शकतो अदरवाईज आपण तिला युटिलाइज करू शकतो नेक्स्ट इयरला. ओके. तर आता याच्यामध्ये बघा इथे या डिपार्टमेंट कडून भेटलेली रिफंड साठी आता इथे बघा या मे 20-21 ला सोनाली. आता तुम्ही काय करू शकता या विद्यार्थ्याची फी इथून तिला रिफंड करू शकता. ठीक आहे. अदरवाईज हीच फी तुम्ही युटिलाइज करू शकता नेक्स्ट इयरला. आपण नेक्स्ट इयरला युटिलाइज करण्यासाठी इथे ही थर्ड लिंक दिलेली आहे ऍक्सेस फी कलेक्टेड अगेन्स्ट स्कॉलरशिप. या याच्यामध्ये गेलं की आपण ही फी सोनालीची एवढी आपण तिने भरलेली होती ती फी आपण युटिलाइज करू शकतो नेक्स्ट इयरला. आता ही युटिलाइज फी आहे. आता जेव्हा तुम्ही हिला रिन्यू कराल 21-22 ला ठीक आहे तेव्हा तिची ही फी जी एक्स्ट्राची आहे तुम्ही ते 21-22 ला युज करू शकाल. आता सध्या आपण ही फी या इयरला युज नाही करू शकत कारण या तिने ही फी भरलेली आहे पहिलेच बरोबर सर. त्यामुळे आता ही फी आपण नेक्स्ट इयरला युटिलाइज करू शकतो. बोथ ऑफ तुम्ही तिला रिफंड करा अदरवाईज तुम्ही तिला तीच फी युटिलाइज करा. तर सर मी आता एक काम करते तिला रिफंड न करता युटिलाइज करून दाखवते नेक्स्ट इयरला. ओके. तर तिला मी आता हे करते रिन्यू करते त्या स्टुडंटला ऍडमिशन मध्ये जाते. हॅलो. हा भूषण बोल. सर तुमची मला फी सेटिंग सांगू शकता का 21-22 ची केली आहे स्कॉलरशिपची केली सेकंड इयर नाही केलं setup. नाही केली आहे सर तुम्ही डेव्हलपमेंट फी वगैरे केली आहे ना स्कॉलरशिपची ती नाही आहे का स्कॉलरशिपची नाही 20-21 ला केली मॅडम 21-22 ला नाही केलं. ठीक आहे ना चालेल आपण तिला फी सेट करून देऊ. हा सर. बघा आता इथे मी पे फीला आली त्या स्टुडंटला आपण रिन्यू केलं 21-22 ला. आता आपल्याला ही विद्यार्थ्यांची ही फी जी की एक्स्ट्राची आहे ती आपल्याला याला युटिलाइज करायची आहे.
हो. तर आपण युटिलाइज मध्ये जाऊ, स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये जाऊ, थर्ड युनिटला. त्यानंतर परत इथे सर्च करू पुन्हा. प्रोजेक्टर वगैरे बघा सर, आता ही फी आपल्याला, आता ही एक्स्ट्राची अमाऊंट आहे त्याची, जे की आपण ही टोटल ऍक्सेस फी जी की आपण या इयरला युटिलाइज करू शकतो. तो आपण इथे क्लिक करणार आणि मी इथे तिला या ब्लॉकसाठी, सॉरी, रेकॉर्डिंग केलं मी, रेकॉर्डिंग करतो मी ते. अच्छा, म्हणजे आपण नंतरही तुम्ही बघू. कधी बघत नाही. मी करून देतो आणि परत पाठवून देतो त्यांना, कोणाला अकाउंटंट लोकांना, या दोघांना. आणि ते शिकतील, आता ते करून दाखवत होते कसे कसं काम करायचं म्हणून. हे मग आम्हाला कसं पाठवतो ना. काल ठीक आहे तुम्ही सर. पाठवून म्हणजे दिलं. आता बघा इथे मी सर्च करते, हां, लिंक पाठवून देतो तुम्हाला. मी या स्टुडंटला बघा, आता तिची ऍक्सेस फी होती 6818, जे की 2021 ची होती, आणि आपण ती 2021 ची फी 21-22 ला युटिलाइज केली आणि टोटल अवेलेबल फी ते 0 आली. आहे ना तो नंबर तुमच्याकडे? हो, आहे ना. आणि युटिलाइज स्टेटमेंट कसं येतं मॅडम त्याचं, ते दाखवून द्या. हा सर. युटिलाइज केल्याचं स्टेटमेंट येतं का त्याला काय, म्हणजे जशी आपली रिसिप्ट येते तशी? हा सर, इथे जेव्हा तुम्ही युटिलाइज खाली रिसिप्ट ही केली होती ना, View इथे मध्ये दिसतं जेव्हा का? म्हणाल ना तेव्हा तुम्हाला इथे रिसिप्ट मिळेल, ती रिसिप्ट म्हणूनच मिळेल ती. ओके. तर ते त्याला तुम्ही ठेवू शकता. रिसिप्ट नंबर वगैरे पडेल का त्याला? हा सर, रिसिप्ट नंबर वगैरे पडेल, पण तो आपल्या रेग्युलर वाला नाही पडेल, म्हणजे आम्ही ज्या प्रकारे केला आहे दुसरा त्या प्रकारे पडला. म्हणजे युटिलाइज फीचा रिसिप्ट सेपरेट राहील असं थोडक्यात. हो हो सर. आणि एक्सेस फीचं मॅडम? हा, ऍक्सेस फीचं सर तुम्हाला, आता हे झालं आपलं स्कॉलरशिपच्या रिलेटेड. हो ओके सर. मॅडम, एवढं याच्यात एक लक्षात क्वेरी आलं? होती मला. ती विद्यार्थी आता फीज मध्ये तो कंबाईंड रिपोर्ट दाखवला, त्याच्यात बघा ना त्या विद्यार्थीकडे एक्सेस फी दिसते 75,000. कुठे सर? कंबाईंड रिपोर्ट जो सांगितला ना तुम्ही त्यामध्ये बघा ना. फर्स्ट इयरला मॅडम. 21-22 ला का? हो नाही, 20-21 ला फर्स्ट इयरला. हा सर. कुठली स्टुडंट आहे? हीच जे आता तुम्ही एंट्री केली ना, सोनाली भांगे म्हणून. ही बघा ना 75,000 तिची एक्सेस का दिसते नाही इथे मॅडम? तिने पे तर नाही केली ना अजून. ऍक्सेस कुठे दिसते सर? मॅडम ऍक्सेस एक्सेसच्या कॉलम मध्ये आली 75,000 ती. हे 68-18 आणि त्याच्या पुढे 75,000 बघा एक्सेस मध्ये दिसते ती, एक्सेसच्या कॉलम मध्ये. आणि त्या विद्यार्थिनीची फक्त आपण आता 6,818 रुपये पे केले फक्त. ठीक आहे सर, मी हा इश्यू एक वेळ चेक करते, तुमच्याच याला चेक करेल मी, हा स्टुडंट डिलीट करायच्या पहिले. हो. आणि मॅडम या रिपोर्टला एक्सेल चार्टिंग द्या ना आम्हाला. एक्सेल साठी का? ठीक आहे सर, मी एक्सेलचं देऊन देते इथे. हो. पण मॅडम एखादी आता नवीन विद्यार्थी, तिला 75,000 आपण टोटल असाइन फी केली आणि त्यामधली समजा 70,000 तिची स्कॉलरशिपची फी असाइन करतोय आपण, म्हणजे ऍज अ स्कॉलरशिप टिक करतोय आपण तिला, पण त्या विद्यार्थिनीची स्कॉलरशिप येणार तर नाही. इथे स्कॉलरशिप याच्यासाठी दिसते सर, कारण इथे तुम्हाला इथे तिची स्कॉलरशिपची फी आहे ना ही. पण रिसिव्ह नाही झाली मॅडम ते अजून. तर रिसिव्ह जरी नसेल झाली, रिसिव्ह झाल्याच्या नंतर एक्सेस होईल ना ती. रिपोर्ट मध्ये एक्सेस आली म्हणजे ती एक्सेस जमा झाली असं होईल. मला माहिती आहे ना. नाही सर, आपण ऍक्सेस म्हणजे काय करतो की जर म्हणजे आपण 3 ऍक्सेस घेतो ना. एक ऍक्सेस आपल्या साधं अदर फी जी मिळते ती, एक ऍक्सेस म्हणजे आफ्टर मॉडिफाय, म्हणजे एखाद्या स्टुडंटला असाइन केल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्याची असाइन फी आपण कमी करतोय, आणि त्याच्यामधला जो डिफरन्स येईल पेड आणि असाइन मधला, तो पण एक ऍक्सेस झाला. आणि हा जो स्कॉलरशिपचा आहे सर, की स्कॉलरशिप करून आलेली ही फी आहे, हो. म्हणजे जी स्कॉलरशिप म्हणजे आलेली फी नाही, सॉरी, स्कॉलरशिपची जी फी आहे ते पण तुमची ऍक्सेस फीच झाली ना एक प्रकारची सर. पण मॅडम ती स्कॉलरशिपच्या कॉलम मध्ये आली पाहिजे ना. तर स्कॉलरशिपच्या कॉलम मध्ये तुम्हाला हे 75 मधून एवढी तर फी तुम्हाला रिसिव्ह झाली आहे ना. हो नाही सॉरी, एवढी फी मायनस आहे, म्हणजे एवढी फी तुम्हाला रिसिव्ह झाली असं म्हणायचं सर. हो 6,818 हा, रिसिव्ह एवढी झाली. फी रिसिव्ह झाली तर एवढी फी राहिली ना तुमची रिसिव्ह व्हायची. पण मग ऍक्सेस मध्ये नको दिसायला मॅडम ती.
सर म्हणजे तुमचं म्हणजे मला ज्या प्रकारे मी डिस्कशन झालं होतं आमचं, तर तिथे असं झालं होतं की बा ऍक्सेस फी जी काय राहते या 3 याच्यातून आपल्याला मिळते. एक स्कॉलरशिप मधून, एक आफ्टर मॉडिफाय आणि एक अदर फी मधून. ओके, तर आम्ही त्या प्रकारे रिपोर्ट केला. पण आता तुमचं म्हणणं काय ते नाही एक मला मिनिट मॅडम, कळलं. मी ना मला तिथे नीट क्लिअर दिसत नाही, मी एकदा 2 मिनिटं मी चेक करतो माझ्या पण. म्हणजे सर मॅडम आता तुमचं बघा म्हणणं ना, ती फी आहे ना पेड फी मध्ये एक्सेसचा जो कॉलम आहे ना त्याच्यात आली ती. सर तुम्ही कशात बघताय मला ते नाही कळत. तुम्ही माझी शेअर कंबाईन स्टुडंट लेवल रिपोर्ट मध्ये मी बघतोय. नाही सर, स्टुडंट लेवल रिपोर्ट हा वेगळा झाला आहे. म्हणजे नाही हा नाही, कंबाईन स्टुडंट लेवल मध्ये बघतोय मॅडम, तुम्ही जो बघताय तोच बघतोय मी. सर नाही नाही, ऍक्च्युली त्याच्यामध्ये मी हे केलंय सर, मॉडिफाय केलंय भरपूर काही. माझं कालच आलंय, मी अजून फक्त अप करायची आहे ते. जे की तुम्ही मॅडम ज्या साईडने बघताय ना तिकडे अप व्हायचंय मला सगळं. तुम्ही हे करा ना, वरती घ्या ना, वरती जे कॉलम आहेत ना आपले सिरियल नंबर वगैरे. हा. हे बघा आता पहिला असाइन फी नाही, त्याच्यात 3 कॉलम आहेत, स्टुडंट फी, स्कॉलरशिप फी आणि टोटल फी. हम्म. आता पेड फी मध्ये एक्सेस फीच्या कॉलम मध्ये ती स्कॉलरशिप दिसते, ती ऍक्च्युली स्कॉलरशिप मध्ये दिसायला पाहिजे ना. आणि पेड मध्ये दिसते, त्याचा अर्थ असा होतो की एक्सेस फी पेड झालेली कॉलेजला. तर मग मी असं एक्सेस करू फी तिची शकते. ऍक्च्युली 6118 झाली आहे ना मॅडम पेड. सर मी एक काम करतो, तुमचा हा डाऊट जो आहे ना ते मी माझ्या सिनियरशी डिस्कस करते हो आणि ते मग क्लिअर करेन. कारण म्हणजे माझं डिस्कशन नुसार मी ते केलेलं आहे डेव्हलप. हो तर मी हा जो तुमचा काही डाऊट आहे ते मी एक हो वेळा सरांशी डिस्कस करते आणि मग लागेल तर सांगते मी तुम्हाला की काय त्यावर आमची चर्चा झाली तर. ठीक आहे मॅडम, चालेल चालेल चालेल. चालेल, काय अडचण हो नाही. भूषण ते नोट ओके डाऊन सर. करून ठेव. हां, ते नोट हो करून हो ठेव. आणि सर आता बघा, तुम्हाला ऍक्सेस फीचं म्हणताय ना. हो हा सर, इथे आपण बघा, आता 2 प्रकारे इथे ऍक्सेस फी मिळते आपल्याला. इथे पे फी म्हटलं आणि पे फी मध्ये आता मी ते स्टुडंट घेते, सोनाली सांगे. इथे ऍक्सेस फीचा एक ब्लॉक आहे सर, बघा. ठीक हो आहे, तुम्ही इतकी सगळी तुमची ऍक्सेस फीची हे आहे. आता मी काय करते की या विद्यार्थिनीला किती आहे, 1,50,000 देते मॅनेज म्हणते. एवढी तुमची फी उरलेली आहे. हो ठीक आहे, 56,818 रुपये. हो. आता ही मी ऍक्सेस फी मध्ये टाकते. कशाला टाकू सर? ट्युशन मध्ये टाकून मला. ट्युशन मध्ये टाकते. ठीक आहे, सेट म्हणते. ठीक आहे, तुमची आता सेट झाल्यानंतर मी हे हिला पेड करते. हो पेड झाली सर. हो ठीक आहे, आता या विद्यार्थिनीची पूर्ण फी पेड झालेली आहे. हो. पेड फी रिमेनिंग 0 आहे. ओके, आता ही जी ऍक्सेस फी आहे ती तुम्हाला नेक्स्ट इयरला युटिलाइज करायची आहे, राईट? हो तर तुम्ही इथे अदर ऍक्सेस फी कलेक्टेड. म्हणजे ही राधारदांची स्कॉलरशिप आहे ती का मॅडम, एक्सेस फी? काय सर? स्कॉलरशिपच्या व्यतिरिक्त जी एक्सेस फी घेणार आहे ती का? हा, स्कॉलरशिपच्या व्यतिरिक्त आता जर तुम्ही पे फी वर गेले ना, पे फी वर तुम्ही आता मॅनेज फी करता, त्या विद्यार्थ्यांकडून आता जर तुम्हाला एक्स्ट्राचे काही पैसे आले तर जे की तुम्ही ऍक्सेस फी मध्ये टाकता, म्हणजे ते तुम्हाला नेक्स्ट इयरला युटिलाइज करता येईल असं. ओके ओके. बरोबर. तर आता इथे ऍक्सेस फी कलेक्टेड मध्ये जाते. सेकंड लिंक सर. ठीक आहे, सेकंड लिंकला गेली आणि इथे मी तिचं नेम टाकतो, सोनाली. बघा सर, ही जी की तुमची ऍक्सेस फी आहे. आता ही तुम्हाला नेक्स्ट इयरला युटिलाइज करायची आहे. तर आता तुमच्या याच्यात नेक्स्ट इयर नाहीये, नाही तर मी त्याला रिन्यू केलं असतं. हा, म्हणजे तुम्ही मगाशी जसे 6000 युटिलाइज केले सेम प्रोसेस आहे ना मॅडम? हा, सेम प्रोसेस सर. कुठेही काय करत ते सेमच प्रोसेस आहे. तर तुम्ही मॅडम तिची नेक्स्ट आता इयरला रिसिप्ट दाखवा ना पे फीज मधून. हा सर. पे फीज मध्ये जाऊन तिला सर्च करून तिची आता जी ब्रेक केली तुम्ही रिसिप्ट ती एकदा दाखवा ना. इथून म्हणताय का? हो मॅडम, पण ह्याच्यात एक्सेस फी असं येतंय का?
हे बघा ना सर, इथे आली आहे ना तुमची ऍक्सेस फी. ओके. ठीक आहे. आणि मॅडम टॅलीला जाताना कशी जाईल म्हणजे याचा रिपोर्ट आता एक्सेस फीचा किंवा एक्सेस फी युटिलायझेशनचा? टॅलीला म्हणजे तुमच्या सॉफ्टवेअरला का टॅलीच्या? म्हणजे आपण आता नाही का हे अकाउंट डिपार्टमेंट दर महिन्याला अकाउंट टॅलीचे नाही का हॅलो. फाईल हा सर. मॅडम दर महिन्याला आहे ना XML फाईल मागवतो आपण, जे एंट्री आपण याच्यात करतो ई प्रशासनमध्ये त्याचं. ओके ते अशीच सर, ऍक्च्युली मला त्याबद्दल सर इतकं फक्त नाही सर तो कळलं. स्कोप वेगळे आहे. हां ठीक आहे ना सर, तो आशिष भूषण सरांना. सर तुमचा काय विषय होता म्हटले? हा तुम्हाला त्या रिपोर्टला पाहिजे बरोबर ना? हां नाही मॅडम सर म्हटलं याचा तिकडे कसं काय इफेक्ट पडेल टॅलीला मला जाताना काय एंट्री कशी? आता ते पाहिजे की नाही पाहिजे, काय रिक्वायरमेंट काय? रिक्वायरमेंट सर तसं विचारून घेतो मी परत एकदा हा account तुमच्या अकाउंटंटला विचारा, मग आम्हाला सांगा काय करायचं. आणि दोन्ही दोन्ही विभागांनी विचारा, DMIचं पण. मॅडम हा कदम मॅडम, हो सर. काय म्हटलं ते आलं का लक्षात? भूषण सर काय म्हणत होते की ते रिपोर्टमध्ये आलं पाहिजे का, ते विचारावं लागेल ना तुम्हाला. सर रिपोर्ट मध्ये आलं पाहिजे ना, म्हणजे मग ते आपल्याला कळेल की आपल्या किती फी आली आहे काही नाही. सर मॅडम तुम्हाला ते इथे रिपोर्ट्स मध्ये ह्या कळतच आहे ना, ह्या कंबाईन रिपोर्ट मध्ये आपण सगळं दिलेलंच आहे सर मॅडम. अजून तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठले रिपोर्ट्स पाहिजे असेल तर मग तसं ते रिक्वायरमेंट आहे आणि नाही आम्हाला ते नाही डेव्हलप करावं लागेल. नाही नाही मॅडम, नाही नाही रिपोर्टचं नाही ते. एक मिनिट भूषण, हा सर. तू नंतर आहे ना DMIच्या मॅडम सोबत बोलशील, जे तुझे हो. जे सरांनी आता जे सांगितलं ना तुला, तेवढं हो. तुम्ही डिस्कस करशील फक्त नंतर फोन. हां हो. आता हो. याच्याकडनं अजून काय हवं असेल तर ते विचारा तुम्ही, काय अडचण. निखिला मॅडम, आणि युटिलाइज फी किंवा एक्सेस फीचं जे काय करायचंय काम ते स्कॉलरशिप मॉडेल मधून करायचंय का फीज मॉडेल मधून करायचं? नाही म्हणजे मला डाऊट्स नाही कळलं तुमचं स्कॉलरशिप. आता स्कॉलरशिप मॉडेल मध्ये आहे ना, तिथे पण एक्सेस फी युटिलायझेशन दिलेलं आहे. तर तिथून करायचंय काम का नाही फीज सर, नाही नाही ऍक्च्युली सर बघा, ते स्कॉलरशिप मध्ये आता दोनच लिंक दिलेलं आहे मी, एक सेटिंगची आणि एक रिपोर्टची सर. नाही आमच्या लॉगिनला आता दिसतंय इकडे. नाही नाही ते तिकडे अपडेट व्हायचंय, मी आज सगळं अपडेट करून देते तुम्हाला. हो चालेल. आणि मॅडम सगळं काही जे तुम्हाला करायचं ना सर ते पे फी मधूनच करता येईल. फक्त स्कॉलरशिप डिस्बर्समेंट हा, स्कॉलरशिप स्कॉलरशिप डिस्बर्समेंट तुम्हाला इथून करता येईल आणि त्याचे स्कॉलरशिप डिस्बर्समेंट बाबतचे जो रिपोर्ट आहे, स्कॉलरशिप रिपोर्ट वगैरे, युटिलायझेशन रिपोर्ट. आता युटिलायझेशन रिपोर्ट पण सर आम्ही एक वेगळ्या प्रकारे बनवला होता, पण मला आय थिंक असं वाटत आहे की संतोष सरांशी आमचं बोलणं झालं होतं मागे, तर त्यांनी एक वेगळ्या प्रकारे रिपोर्ट मागितला. आम्ही इथे इयर वाईज घेतला होता. एक मिनिट सर. ऍक्च्युली यामध्ये म्हणजे माझं वर्किंग चालूच आहे आणि हा रिपोर्ट जो आहे तुम्हाला युटिलायझेशन रिपोर्ट मध्ये मला म्हणजे जेव्हा सरांनी सांगितलं होतं तेव्हा असं सांगितलं होतं की आम्हाला तीन युटिलायझेशन रिपोर्ट कळले पाहिजे, एक अदर ऍक्सेस फीचा, एक स्कॉलरशिपचा आणि एक जो आफ्टर मॉडिफाय करतो तो युटिलायझेशनचा, आणि ते पण स्टुडंट वाईज असं त्यांचं डिस्कशन चालू होतं. सो त्यावर वर्किंग अजून स्टार्ट व्हायचं आहे, तर मी सरांशी डिस्कस करून ते वर्किंग स्टार्ट करेन. मॅडम आता स्कॉलरशिप डिस्बर्समेंट मध्ये एक बघा ना, स्कॉलरशिप डिस्बर्समेंट गवडी नाव आहे विद्यार्थिनीचं, सौंदर्य गवडी, GAV आहे मॅडम. हो. ही बघा 3rd नंबरची मॅडम विद्यार्थी. हिची त्या दिवशी आपण पे केली होती. डिस्बर्समेंट वर क्लिक करा. हे बघा इथं मायनस मध्ये दिसतंय मला. ओके सर, तुमचा हाच आयडी आहे ना? हो हो अल्फा ना सर? मला हे थोडं चेक करावं लागेल, मी चेक करून सांगू शकते. हो चालेल. हा सर, काय आणि अजून काही डाऊट्स तुमचे? मॅडम आणि पे फीज मध्ये आता हीच विद्यार्थी चेक करा नाही. सर अजून एक तुम्हाला एक सांगायचं होतं की ऍक्सेस फी आफ्टर मॉडिफाय, जे की तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्ही विद्यार्थी म्हणजे त्या विद्यार्थिनीचे असाइन फी 50,000 घेताय बरोबर, त्याची पेड पण 50,000 करताय. हो ठीक आहे, पण असाइन फी मग परत तुम्ही मॉडिफाय करताय, 50 से 40 करताय.
हा बरोबर. मग त्याचे उरले किती 10,000 रुपये, हो म्हणजे जे की ते तुमची ऍक्सेस फी झाली. हो बरोबर. हो सर ते मग ते सेम तुम्ही ऍक्सेस फी म्हणजे नेक्स्ट इयरला युटिलाइज करू शकता. सेम एक स्कॉलरशिप आणि अदर ऍक्सेस फी सारखंच आहे. हो चालेल चालेल ठीक मॅडम. आहे पे सर. फीज मध्ये ते विद्यार्थ्यांनी सर्च करावं. हा. अं, गवळी गौरी. सौंदर्य गवळी 20-21 हो. मिनिट. पे फीज मध्ये मॅडम आता ही जी विद्यार्थी होती ना तिची त्या दिवशी स्कॉलरशिप आली म्हणजे ट्रेनिंग मिळायच्या आधी, तर आम्ही तिची डिस्बर्समेंट इथून केलेली आहे. तर ओके. आता ज्या एंट्रीज आम्ही फिक्स मॉडेल मधून केलेल्या आहेत स्कॉलरशिपच्या, त्या आता आम्हाला एक्सेस फी ला दिसत आहेत सगळी अमाऊंट आमची 3 वर्षांच्या बॅचची. हम्म. तर ते काय करायचं मॅडम आम्ही? प्रकाश सर, काय म्हणता सर? आता विद्यार्थ्यांची जी स्कॉलरशिप आलेली होती म्हणजे आपली मीटिंग झाली तोपर्यंत, तर ती आम्ही फीज मॉडेल मधून डिस्बर्स केलेली आहे विद्यार्थ्यांची फी. म्हणजे ट्रायबल डिपार्टमेंट हे दिसतंय ना, फीज मॉडेल मधून स्कॉलरशिप जमा झाली असं दाखवलंय की जी आता फी एक्सेस मध्ये दिसते आपलं स्कॉलरशिप मॉडेल आल्याच्या नंतर. नाही सर, बरोबर आहे. ऍक्च्युली काय झालं की त्यावेळेस म्हणजे ते तुम्हाला सगळं ट्रान्सफर करून द्यायचं आहे सर स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये आम्हाला. हा हा तर तो एक म्हणजे मोठा चेंज आहे तुमचा, कारण इकडून म्हणजे पुन्हा तो डेटाबेस मॅनेज करणं, तो यावर डिस्कशन अजून अमोल सरांशी आमचं चालूच आहे सर. तरी किती दिवस लागतील मॅडम? कारण सगळी फी एक्सेस मध्ये दिसते तेवढे आता भरपूर अमाऊंट आहे ना 3 बॅचची. सर कारण कसं आहे ना, तो खूप मोठा चेंज आहे ना, कारण एका मॉड्यूल मध्ये आपण दुसऱ्या मॉड्यूल मध्ये ट्रान्सफर करतोय सगळी अमाऊंट आणि बॅकएंड. आणि कसं आहे, रोजचं तुमचं डेटाबेस वर वर्किंग चालू राहते, हो तर तो आयडी सगळे मिसमॅच नाही झाले पाहिजे. तो पण एक आणि इश्यू आहे. मॅडम जेव्हा हे ट्रान्सफर होईल स्कॉलरशिप मध्ये फीज मॉडेल मधली स्कॉलरशिप, तेव्हा हा. त्यांचे जे रिसिट नंबर ब्रेक झालेले आहेत किंवा रिसिट ब्रेक झालेले आहेत त्या डिलीट होतील का तिथून? ते पण सर म्हणजे ते पण बघावं लागेल. आता मी सगळं कन्फर्म तुम्हाला म्हणजे मी सांगू नाही शकत सर, निकिता तू कारण काय ते कर, हे खूप नोट मोठा करून ठेव चेंज जे काही झालाय. प्रश्न. निकिता जे काही प्रश्न आलेत ना ते नोट करते ना तू तुझ्या एक्सेल हो शीट सर. मध्ये. नोट कर आणि ते विचार, आणि त्यावर परत एकदा आपण नेक्स्ट वीक मध्ये सोमवार मंगळवार कधीतरी परत मिटिंग घेऊन क्लॅरिटी देऊ काय काय नाही. ठीक आहे. हो सर, हो चालेल चालेल. यस भूषण सर, अजून काय प्रश्न? सर आणि ते फी रिसिटला आहे ना डेट चेंज होत नव्हती, आज आम्ही चेक करत होतो. काय एरर येत होता, काय प्रॉब्लेम? म्हणजे क्लिकच होत नाही खाली एडिट ऑप्शनवर. चेक कर पण निकिता. सर सांगतायत तो विद्यार्थी. मॅडम हिची चेक चेक करून बघा ना. सर एक याच मिनिट हा, एक मिनिट सर. हा सर, मला सांगू शकता का त्या विद्यार्थ्याचं नाव? ह्याच विद्यार्थिनीची बघा ना. याच विद्यार्थिनीची का? हो. रिसिप्टला 500 रुपयाची रिसिट बघा मॅडम. हिला करा चेंज 2/7. तिला आजची डेट बघा ना, ते क्लिकच होत नाही एडिटवर. 2/7 इथे एडिटला का? 2/8 2/8 इथे वरती डेट येते पण खाली एडिटवर क्लिकच होत नाही. 2/8 आहे ना आज. जानेवारी, मार्च, ऑगस्ट 8. आज 5/8 आहे ना. ओके सर, मी हा इश्यू चेक करते. हो.
ठीक आहे सर, अजून कुठला प्रॉब्लेम आहे तुमचा? मॅडम आणि लॉग इनला जा ना एकदा. आरती भांगे नावाची विद्यार्थी ती सर्च करता का? कुठे याच्यात का? हो. बोला. तिची सेकंड इयरला व्ह्यू एक फी नाही, सेकंड इयरची पे फीज मध्ये जा बघा. सेकंड इयरचे का? 19-20 ला? हो हो. खाली काय बघा, या विद्यार्थिनीची मॅडम त्यावेळेस एक्सेस फी आली होती, तर खाली आम्ही असं एक्सेस फी टॅप करून त्याच्यात हॉस्टेल फी टाकली होती. सर म्हणजे हाही एक चेंज आहे, म्हणजे मागच्या वेळेस पण या एक्सेलला आम्ही नोट केलेला आहे तसा. हाही एक चेंज आहे की तुम्हाला ते यामध्ये टेबल्स मध्ये द्यावं लागेल सगळं, म्हणजे ते पण करून द्यावं लागेल असं. म्हणजे ही जी फी खाली आता हॉस्टेल फी 5,000 दिसते, ती पण आम्हाला युटिलाइज करता येईल ना मॅडम? हा म्हणजे जर त्याच्यामधून ही 5,000 रुपये आर्थिक भागायची ना, बघूया सर. म्हणजे त्यावेळेस आता कसं ते डेटाबेस अपडेट झाल्याशिवाय मी पण कन्फर्म नाही सांगू शकत, पण लेट्स सी चेक करूया एक वेळ. आणि मॅडम समजा 19-20 मधली एक्सेस फी आहे ती 20-21 ला युटिलाइज होते, हा तेव्हा ती 19-20 मध्ये एक्सेस फी जमा दिसते, ती मायनस होऊन जाते का जर नेक्स्ट इयरला युटिलाइज झाली तर? नाही सर, ते दिसते पण मायनस म्हणून काही होणार नाही सर. पण तुमचं म्हणणं काय, हे तुम्ही टोटल पेड केलं ना, प्रोजेक्टची पण त्याच्यात व्यवस्था केली पेड मी. वरती तर एक्सेस फी माझ्याकडे मी आपण आता घेऊन ठेवलाय, युटिलाइज तर करतो नेक्स्ट इयरला. जीएमआयला पोहोचायची व्यवस्था करू का मला मग मी? हॅलो हो, पाठवून Hello? नाही पाठवून Hello? काही अडचण नाही, करतो व्यवस्था मी काही. हो ओके ओके ओके. हॅलो, हो. हॅलो. बोला ना सर. अभि आवाज येतोय सर? हॅलो पंकज सर. हा बोल भूषण. हॅलो हा Hello? भूषण. हा पंकज भूषण सर. बोल ना. बोला बोला भूषण सर, बोला. आवाज नाही येते मला. आवाज येत नाही आमचा? त्यांचा आवाज येतोय का? हो येतोय भूषण. Hello? हॅलो. प्रकाश सर. बोल ना निकिता. सर हे जे काही यांचे चेंजेस जे सांगितले हे पूर्ण डेटाबेसचे चेंजेस आहे. त्याशिवाय ते तिकडे यावर पण रिफ्लेक्ट होणार नाही, कारण आयडी मिसमॅच आहे डेटाबेस मध्ये, तर ते यावर येणार नाही सर. हे कुठं फक्त नर्सिंग स्कूलला झालंय का, नर्सिंग कॉलेजला झालंय ना, का डीएमआयचं पण आहे ते? आय डोंट नो सर, डीएमआय आणि याच्यामध्ये दोघांमध्ये पण आहे वाटते. म्हणजे ते एक मोठा चेंज आहे डेटाबेसचं, कारण यांनी सगळं फिल केलेलं आहे ना, आणि ते आपल्याला त्या प्रॉपर सिक्वेन्स मध्ये ते पूर्ण ट्रान्सफर करायचं आहे. तुमचं प्रोजेक्ट मला खाली आणून दे ना. सरांना Hello? सांगितलं मी. पण तुमचा ठीक आहे, त्याला एक project मला फिक्स खाली डेडलाईन आणून ठेवून शिकवून काहीतरी द्या. करावं लागेल हा, आपल्याला, सरांना कारण ते जर मॅडम, तसं आवाज वाढत जाईल ना, येतोय? डे बाय डे वाढत जाईल ते, तसं नाही Hello? आणि कसं आहे सर, म्हणजे जर करायचंय म्हटलं ना, तर यांचं आहे ना, वर्किंग इथेच स्टॉप करावं लागेल. भगवानलाच आहे. कारण अरे ते सरांना कसं आहे, दिलं डेटाबेस मध्ये त्याच्यानंतर. आयडीज पण यांची ठीक आहे, वाढत अडचण जाईल नाही, ना. काय हरकत आता जर मी यांच्या डेटाबेसचं जर ओके. बॅकअप घेऊन करायचं म्हटलं, तर पण यांचं वर्किंग चालू ठेवायचं म्हटलं, तर आयडीज पण मग यांचे वाढत जाईल, मग इकडले पण आयडीज होईल. हॅलो? हा बोल भूषण. हा भूषण आवाज सर येतोय? बोला. हा बोल ना. म्हटलं मॅडम 19-20 मध्ये जी विद्यार्थ्यांची फी एक्सेस मध्ये जमा झाली, जे आपण सेकंड इयरला युटिलाइज करतोय, हा. तर ती फर्स्ट इयरला मायनस होईल का, म्हणजे युटिलाइज झाल्यावर? तर फर्स्ट इयरला मायनस होईल का, म्हणजे मला हेच नाही का सर. पे फी मध्ये आपण काय करतो की त्या विद्यार्थ्यांची पूर्ण पेड झाल्यानंतरची अमाऊंट आपल्याला एक्सेस फी मध्ये जाते ना. हो. म्हणजे तुमची असाइन फी 50,000 रुपये आहे, तुम्ही पेड फी करताय 50 पेक्षा 60,000 रुपये. ठीक आहे, हो. म्हणजे तुम्ही 50 पेड झाले, मग ते तुमचे 10,000 रुपये उरले ना, ते की तुम्ही 10,000 रुपये नेक्स्ट इयरला युटिलाइज करताय. मग ते यामधून मायनस का होणार, ते तुम्हाला जेवढं पेड आहे तेवढंच दाखवणार. म्हणजे 50,000 रुपये असाइन आहे, तर 50,000 रुपयेच पेड दाखवणार, पण जे की वरची अमाऊंट आहे, जे की एक्सेस मध्ये जाणार. मॅडम एक विद्यार्थी घ्या ना पे फीज मध्ये जाऊन. ती सोनाली भांगे घेतली तरीच आपण. बघा सर, तिचं मॅडम या पे फीज विद्यार्थ्यांची मध्ये आपण पूर्ण फर्स्ट इयर पेड केली ना, फर्स्ट इयर घ्या पूर्ण ना पेड. तिचं. एक मिनिट, फर्स्ट इयरला घ्या ना तिचं, फर्स्ट इयर पे फीज मध्ये. सर मी तुम्हाला ते एक्झाम्पल दाखवलं होतं, त्यामुळे याच्यामधून हो. मायनस नाही होणार. हो ना मॅडम, आता विद्यार्थ्यांची फी जी आली 6,818, ती आपण इथे एंट्री केली, हो ती आता एक्सेस फी झाली ना 6,818. हो.
तर त्यानंतर आपण ती युटिलाइज पण केली सेकंड नाही, तर इयरला. अशा आपण ही ऍक्सेस फी कशी अरे, झाली सर? विश्वनाथ. ही तर म्हणजे आपण नाही, स्कॉलरशिप नाही, आल्यावर ती विश्वनाथ. ऍक्सेस होणार ना मॅडम. स्कॉलरशिप आल्यावर तर ही ऍक्सेस होणार, तर ती आपण युटिलाइज केली ना. हा, पण युटिलाइज केली मॅडम, पण युटिलाइज केल्यावर तिथे मायनस होती का फर्स्ट इयरला, ते मी डाऊट होता मला, ते विचारतो. नाही सर, मायनस तर नाही होणार, पण तुम्हाला तिथे हा ब्लॉक म्हणजे यामधून मायनस करायची आहे का? नाही नाही, मी विचारतोय फक्त, मायनस नको नाही व्हायला सर, ती, कारण मायनस नाही एकदा होणार, पेड ती झाली ना अशीच ती. राहणार. हो हो, कारण ती पेड झाल्यामुळे काय होईल, आमच्या टॅलीला पण ती एंट्री होईल ना त्या मंथला, विश्वनाथ. आणि ती जर समजा 2-4 महिन्यानंतर जर हॅलो. मायनस झाली तर परत टॅली डिस्टर्ब होते. अरे, एक नाही सर, प्रोजेक्ट काय मायनस नाही होता, होणार, ही मॅडमचा जशी फोन की होता तशीच डायरेक्टर राहणार. मॅडमचा. हो, तर प्रोजेक्टर एक माझ्याकडे मी आणून ठेवलाय भोसला भवनला आता. तो मॅडम, कोणाला आणि तरी तो पाठवून आमचा दे एक ना, तो पॉईंट प्रोजेक्टर लिहून देऊन द्या टाकला ना, असता तुम्हाला. म्हणजे नेक्स्ट इयरला युटिलाइज झाली तर टॅलीला त्याचे हा, रिपोर्ट्स तुझा कसे आवाज कट होतो, बोल ना. राहतील. तुम्ही आधी सर ते अकाउंटला विचारणार आहे ना की ते कसं पाहिजे, काय त्याचं हा सर, तुम्ही ते बघा ना. हो, चालेल आधी चालेल तुमच्या चालेल. एंडने क्लिअर करा, मग आम्हाला सांगा हो, सॉफ्टवेअर मध्ये चालेल. कसं करायचं, तुम्ही चालेल, फिजिकली चालेल. ऍक्च्युली कसं करणार आहे. चालेल सर. हा, बोला. प्रकाश सर, बोला. अजून जे बाकीचे आपले म्हणजे मल्टिपल सबहेड होते, प्रॉस्पेक्ट फी, ऍडमिशन फॉर्म फी, डीएमआर फी, तर ती कशी ब्रेक करायची, त्याचं अजून नाही आलेलं. सर, Prospect fee. मला थोडं एक विचारायचं होतं, प्रॉस्पेक्ट फीचा काहीतरी प्रॉब्लेम्स होता को म्हणजे DMI ला की नाशिक या नर्सिंगला. सर, तुम्हाला सर होतं सांगता का? येणार मला हो मॅडम, आम्हाला ते होता. प्रोजेक्टर स्टँड बाय आम्हाला अजून सर, ते पाहिजे प्रॉस्पेक्ट नाहीये. फीचं मला दाखवू तुम्ही आता शकता का, आणून म्हणजे ठेवलाय. तुमचं काय नाही वर्क होत आहे, तसं मला माझ्या म्हणजे टीमशी डिस्कस करता येईल. मॅडम, ऍडमिशन मध्ये जाता का एकदा? बरं, ठीक आहे ना, मग ऍडमिशन काय मध्ये अडचण नाही ना, नको आहे ना. आमच्याकडे आहे ना, प्रॉस्पेक्टस फी आहे टोटल 500 रुपये फी आहे. तर त्याच्यात जर मला तर विद्यार्थ्यांनी घ्यायची फक्त मला ऍडमिशन नको आहे, फॉर्म म्हणून मी घेतला आज तर त्याला धावपळ काय आम्ही करणार, उद्या तुला 100 दिलं असतं रुपये ना. घेतो उद्या त्याच्याकडून सुट्टी आणि राहते फॉर्म आम्हाला. देतो. आणि जर उद्या फॉर्म विथ आम्हाला त्यांनी शनिवार प्रॉस्पेक्टस घेतला मग तर कोणाकडे 500 ठेवू रुपये शकत घेतो, नाही. बरं, किंवा मी मग काम फक्त करतो. प्रॉस्पेक्टस घेतला तर मी 400 घेतो, रुपये मी घेतो खाली आम्ही. सिक्युरिटी गार्डकडे देऊन ठेवतो, तुम्हाला लागलं तर तुम्ही तर घेऊन तसं जा. हवंय ठीक आहे? आम्हाला. तर मग यामध्ये काय नाही होत आहे, म्हणजे हे तुम्हाला ठीक आहे. तुमच्यानुसार नाही आहे की काही वेगळं आहे? अजून हेड आहेत मॅडम आमच्या वर्कच होत त्याच्यात. नाही आहे. डीएमईआर फी पण आहे आमची, ती पण ऍड करायची आम्हाला तिथे, जसं प्रॉस्पेक्टस फी आहे तसं. नाही, मला सर मागे असं सांगण्यात आलं होतं की प्रॉस्पेक्ट ही फी काहीच वर्क होत नाही, फक्त टॅबचं नाव देऊन ठेवलंय, पण प्रॉस्पेक्ट ही काहीच वर्क होत नाही. हा तर मला मॅडम, ऍडमिशनच्या वेळेस नव्हतं होत त्यावेळेस, फर्स्ट टाइमला, म्हणजे तेव्हा काम चालू होतं वाटतं. तर मग काय म्हणजे यानंतर तुम्ही करून बघितलं का प्रॉस्पेक्ट फीचं? नाही ना मॅडम, त्यानंतर मग जेव्हा अवेलेबल झालं ना ते ऑप्शन, तोपर्यंत ऍडमिशन होऊन गेलेले होते. पण एकदा दाखवा ना मॅडम, जर प्रॉस्पेक्टस फी ब्रेक करायची असेल आम्हाला. सर, ऍक्च्युली सर्चला याला जॉईन करावं लागेल, कारण मला प्रॉस्पेक्ट फीचं एवढं नाही माहिती. चालेल चालेल. ठीक आहे कारण सर, आम्हाला मी कनेक्ट करायला लावतो, नंतर आपण बघू सोमवारी. आधी एक विषय सॉर्ट आउट करू. कारण मॅडम आमची आहे ना डीएमआर फी पण अशीच आहे, म्हणजे जे विद्यार्थी एन्क्वायरीला येतात ना किंवा जॉईनिंगला येतात आमच्या इथे, ऍडमिशन घेत नाही कन्फर्म, त्याआधी ते 1500 रुपये भरतात आमच्या इथे मॅन्डेटरी. तर त्याची रिसिट आम्ही आता सध्या फीज मधून ब्रेक करतोय. आणि आमचा बोनाफाईडचा पण विषय होता मॅडम, बोनाफाईड फीच्या रिसिट बद्दल आणि रिमेनिंग फीच्या रिपोर्ट बद्दल. रिमेनिंग फीच्या रिपोर्ट बद्दल काय इश्यू आहे सर? मॅडम, आम्ही काय करतो, आमच्याकडे आहे ना विद्यार्थ्यांना ऍट अ टाइम आहे ना सगळ्या विद्यार्थ्यांचे बोनाफाईड जनरेट करून घेतो. आणि नाही त्यानंतर सर, मी रिमेनिंग फी बद्दल विचारते. हा, त्याच्यातच बनतो मॅडम बोनाफाईडची रिमेनिंग फी. बोनाफाईडची रिमेनिंग फी म्हणजे आम्ही काय करतो मॅडम, 50 विद्यार्थ्यांचे ऍट अ टाइम बोनाफाईड जनरेट करून घेतो, विद्यार्थ्यांना देऊन टाकतो. पण ज्यावेळेस त्यांचे नोड्यूज असतात, एक्झाम फॉर्म फिल करतात, तेव्हा ते नोड्यूज करायला येतात, तेव्हा त्यांच्याकडून आम्ही भरून घेतो. पण त्यावेळेस आम्हाला समजत नाही की या विद्यार्थ्याकडे बोनाफाईड फी किती पेंडिंग आहे. तर सर, मग त्या त्याच्यामध्ये ऍडमिशनला आहे गोष्ट, त्याला तुम्ही बोनाफाईड देऊन टाकतात, नंतर फी कलेक्शन करतात. हो हो, पण नंतर विद्यार्थी येतो तेव्हा आम्हाला समजत नाही की या विद्यार्थ्यांनी किती 2 बोनाफाईड निले, 3 निले, त्याच्याकडे फी किती पेंडिंग होते. तर तुम्ही बोनाफाईड काढतानाच पैसे जर दिले ना सर, आपल्याकडे बघा फॅसिलिटी काय आहे. सर, आमच्याकडे काय? तसं नाही ना, जेव्हा पण नोटीस मग असते. तसं उलट नाही करू शकत आपण, तुम्ही जसं करता तसं नाही करू शकत सॉफ्टवेअर. कारण की बघा सर, आता इथं दिसतंय तुम्हाला बोनाफाईड फी दिसते 10 रुपये. हो, तुम्ही वाटलंच तर घेऊ नका पैसे, पण ते तुम्ही टाका तिथं रेकॉर्डला, आणि मग मला दिसेल तिकडे रिपोर्ट मध्ये की कोणी कोणी किती किती बोनाफाईड काढले आणि त्याचे किती किती पैसे बाकी किती घेतात, तुम्ही बोनाफाईडचे पैसे इथं 100 टाकायचे. रुपये घेतो.
100 रुपये घेतात बरोबर, ते सर टाकायचे पण मग इथे आणि विद्यार्थ्यांनी फीस नाही भरली, पण रिसिप्ट कशी काय ब्रेक करणार आपण? ते सांगतो ना, रिसिप्टनी जनरेट करायची. मग कसं करायचं सर, एकदा दाखवता का? हा एक मिनिट दाखव ना निकिता, मला इकडे ऍक्सेस नाही होतो. सर काय करायचंय म्हणजे तुमचं आता या विद्यार्थिनीला काय म्हणायचं म्हणजे द्यायचं 100 रुपये द्यायचे का? फी नाही भरत आहे मॅडम ती, पण मला रिसिप्ट म्हणजे तिची एंट्री घ्यायची, तिला बोनाफाईड द्यायचंय. पण तेव्हा 2-3 महिन्यांनी ती जेव्हा माझ्याकडे येणार नोटीस साठी, तेव्हा मला दिसलं पाहिजे तिचे 100 रुपये बाकी आहेत बोनाफाईडचे. सर म्हणजे मला तुम्ही जे म्हणताय ना बहुतेक ते रिक्वायरमेंट आहे सर एक प्रकारची. हो मॅडम. हा सर रिक्वायरमेंट सर मग आम्हाला पण डिस्कस करावं लागेल. तर हे रिक्वायरमेंट जे आहे आपण हे जे बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत ते पण थोडेसे सॉर्ट आउट करून त्याचा रिक्वायरमेंट्स घेता येईल सर अजून नवीन. चालेल चालेल, नाही फक्त हे आमची क्वेरी होती ती सांगितली आम्ही तुम्हाला. नाही चालेल चालेल, पण तुमची क्वेरी सर एक प्रकारचं रिक्वायरमेंटच आहे जे की आम्हाला हो. डेव्हलप करावं लागेल सॉफ्टवेअर मध्ये. हो मॅडम. हो. ठीक आहे सर, काय अजून काही डाऊट्स होते ना? नाही प्रकाश सर, हॅलो पंकज सर. हा बोल बोल भूषण बोल. सर आम्हाला आहे ना लायब्ररी, सिलेबस, क्लास, स्टोअर आणि मोबाईल ऍप्लिकेशनचं ट्रेनिंग परत हवंय. लायब्ररीचं कधी झालंय का? भेटेल? लायब्ररी पूर्ण व्यवस्थित चालतंय का सॉफ्टवेअर? लायब्ररीत आम्ही काम करायला घेतोय सर, पण मग आम्हाला परत एकदा जर ट्रेनिंग भेटलं ठीक तर आहे आम्ही. ठीक आहे, बोलतो मी ते प्रकाश सरांशी. एक साधारणतः पुढच्या वीकमध्ये बघू त्याच्या ट्रेनिंगचं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे कसं सर, मोबाईल ऍप्लिकेशनचं पण आम्हाला परत एकदा हवंय टीचरांसाठी. मोबाईल ऍप्लिकेशन ते ठीक आहे, अशी सरांना सांगतो मी ते ट्रेनिंगसाठी. म्हणजे त्याचं भेटलं ना तर अजून काही क्वेरीज असतील तर लगेच सॉल्व्ह होतील. बरं ठीक आहे, मी सांगतो, मी काय अडचण नाही. चालेल चालेल. अजून काही डाऊट आता जे आहे ते होईल का त्याच्यावरती काम, की आता मॅडम अपडेट करतील त्याच्यानंतर करता येईल तुम्हाला, है ना? हो हो. हो सर, मी म्हणजे आज ट्राय करते आणि अपडेट करून देते म्हणजे मंडे पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, मग आता झालं का सगळे विषय झाले, काही अजून आहे काही? हो सर, नर्सिंगचे झाले. उशीर मॅडम, कदम मॅडम, बोला ना सर. झालं काही विचारायचं आहे तुम्हाला किंवा काय अडचण आहे आता? सर अडचण हीच आहे की आहे ना, आम्ही सुरुवातीला ज्या स्कॉलरशिपच्या एंट्री टाकलेल्या आहे मागच्या वर्षीच्या, हां तर अमन सर ते आम्हाला एक याच्यामध्ये इम्पोर्ट करून देणार होते स्कॉलरशिप मॉड्यूल मध्ये. हां. कारण आमच्या जवळजवळ 800 एंट्री नुसत्या स्कॉलरशिपच्या. निकिता मॅडम, हो सर, म्हणजे तेच सांगतोय की डेटाबेस मध्ये ते खूप मोठा चेंज आहे. तर आम्हाला पण म्हणजे ते सगळं थोडं डिस्कस करूनच करावं लागेल, कारण एक नाही, तुम्ही प्रॉपर नाही पडली तर. डिस्कस करा, तुम्ही 3-4 दिवस घ्या तुम्ही, अडचण नाही त्याची, पण म्हणजे मग ते झालं पाहिजे कुठंतरी, म्हणजे असं नको व्हायला की मग अजून पुढं म्हणजे काय नाही करणार. सर, मी ट्राय करतोय की ते लवकरात लवकर कारण कसं आहे सर, आता मी टेक्निकल लेवलला तुम्हाला समजून नाही सांगू शकत, पण या गोष्टीसाठी म्हणजे तुमचं वर्किंग पण स्टॉप नाही झालं पाहिजे, कारण वर्किंग स्टॉप करून आम्हाला ते सगळं करणं गरजेचं आहे. स्वतःची ट्रान्सफर म्हणताय ना, कारण बॅकएंड साईडला आयडीज पण थोडे मिसमॅच झाले तर तुमचं सगळं फ्रंट एंड पण मिसमॅच होईल. तुम्ही एक काम करा ना मॅडम, प्लीज तुम्ही ना अमन सरांशी डिस्कस करा. तुम्हाला जे आता मॅडमने विचारलं ना ते तुम्ही डिस्कस करा आणि मॅडमला तसं सोमवारी तुम्ही कळवा की त्याला किती दिवस लागू शकतात, की म्हणजे काय होईल की म्हणजे नंतर त्यावेळेस ते तुम्हाला फोन नाही करणार की कामासाठी, किंवा किती दिवस लागतील, त्यात किती दिवस त्यांनी 2-3 दिवस काम करणं अपेक्षित नाही आहे का, म्हणजे जेव्हा तुम्ही चेंजेस कराल तेव्हा. तर ते हो थोडंसं सर, नाही मी आज अमन सरांशी डिस्कस करते, आज उद्या अमन सरांशी डिस्कस करते आणि तुम्हाला तसं मंडेला कळवते की नेमका म्हणजे प्रॉब्लेम कुठे जाणार आहे आणि किती दिवस लागणार आहे. हां प्लीज तेवढं सांगा, म्हणजे मग कसं आहे की आणि हॅलो मॅडम, जो काही चेंज कराल ना तो डायरेक्ट. हॅलो हा सर. हॅलो मॅडम, म्हटलं या प्रॉब्लेमवर तुम्ही जे सोल्युशन काढणार आहे ते एकदा आम्हाला सांगा का आधी, म्हणजे हो जर सर, डायरेक्ट नाही तुम्ही रिसिट त्याच्यावर आम्हाला डिलीट केली ना तर आम्हाला परत युनिटला प्रॉब्लेम होते.
नाही नाही सर, म्हणून मग म्हणजे तो तुम्हाला सांगावं पण लागेल. असं कदाचित होऊ शकते की तुम्हाला 2-3 दिवस ऍटलीस्ट तुमचं वर्क जे फीजच्या बाबतीत आहे ते पण स्टॉप करावं लागेल. म्हणजे हो. होऊ शकते, पण सर मला ते डिस्कस करूनच मग तुमच्याशी बोलता येईल. हो, कारण मॅडम आहे ना, कसं भरपूर डाटा आहे तो ट्रान्सफर करावा लागेल ना. हो तो सर, नाही जे काही तुम्ही काम आणि करणार आहे ते आम्हाला 2 दिवस आधी सांगून ठेवा की तुम्ही हे करणार आहे, म्हणजे आम्हाला तसं आमच्या युनिट हेडशी बोलायला बस. हो सर, नाही नाही ते तर करूच आम्ही, तुम्हाला कन्वे करू तसं सगळं मेसेज. हो. ओके ठीक आहे मॅडम. ठीक आहे सर. ओके ठीक आहे प्रकाश सर. ओके प्रकाश सर मला वाटतं दुसरीकडे मीटिंगला असतील. ठीक आहे आय मॅडम थिंक मग. सर ते कॉलवर आहे. हां ठीक आहे, मग मीटिंग क्लोज करू. हो सर थँक्यू. चालेल चालेल. थँक्यू मॅडम. हॅलो हॅलो. हां बोला 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 सर. प्रकाश सर बोलत होते का? हा सर, आय थिंक सर फोनवर आहे. हो ना, मग काय करता, क्लोज करायची की ते बोलतात ते बोल थांबायचं? सर मी तोपर्यंत लिहू करू का? हॅलो. सर मी माझ्या साईडनी एंड करू शकते का, म्हणजे हो मी नाही कामाला नाही. लागलो. कसं काही नाही, मीटिंग सगळेच जण आपली मीटिंग क्लोज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चला ठीक आहे. ओके चला चला. थँक्यू मॅडम. थँक्यू.